नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोट साफ करणारी अतिशय महत्त्वाची 3 आयुर्वेदिक चूर्ण बघणार आहोत. पोट साफ न होणं, कॉन्स्टिपेशन, मलावष्टंभ हा काही आजार नाही, पण अनेक आजारांमध्ये लक्षण म्हणून हे कॉन्स्टिपेशन आपल्याला बघायला मिळतं. आणि हा जर त्रास असाच होत राहिला तर पुढे एखाद्या आजारामध्ये याचं रूपांतर होतं. जसं संडासला जोर देऊन देऊन गुदभागी कातरल्याप्रमाणे वेदना होऊन फिशर्स होतात किंवा मूळव्याधीचा त्रास होतो, तर अशा वेगवेगळ्या आजारांमध्ये या कॉन्स्टिपेशनचं रूपांतर होतं. त्याच्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाला कधी ना कधी कॉन्स्टिपेशनचा त्रास झालेला असतो आणि याची कारणंही खूप वेगवेगळी असतात. त्याच्यामुळेच या कारणांकडेही आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही पोट साफ होत नाही म्हणून वेगवेगळी औषधं घेत राहिलात आणि त्या त्रासाची कारणं तुमची तशीच सुरू असतील तर त्या औषधांचा फारसा फायदा होत नाही. तो त्रास मुळापासून बरा होत नाही. त्याच्यामुळेच पोट साफ न होण्याची 8 महत्त्वाची कारणं आणि त्याच्यावरती सोल्युशन असंही आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्यानंतर मलावष्टंभ म्हणजे संडासला साफ होत नाही हे महत्त्वाचं लक्षण आपल्याला माहीत असतं, पण याच्याबरोबरच इतरही त्रास आपल्याला होतात, इतरही लक्षणं शरीरामध्ये दिसतात, तर ती लक्षणंही आपण बघणार आहोत. आणि सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजेच पोट साफ करण्यासाठी कोणती आयुर्वेदिक चूर्ण कोणी कधी कशी घ्यावीत अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या. पोट साफ न होण्याची कारणं आता आपण बघूयात. पहिलं महत्त्वाचं कारण आहे अपचन, अजीर्ण अशा जर पचनाच्या समस्या तुम्हाला असतील तरी कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचलं तरच त्या सारभागापासून आहार रस व्यवस्थित तयार होईल आणि किट्ट भागापासून मल व्यवस्थित तयार होईल. आता अपचन कशामुळे होतं तर पचायला जड असे पदार्थ खाणं म्हणजेच नॉनव्हेज, दूध, दुधाचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ असे भरपूर पदार्थ आहेत हे तुमच्या खाण्यामध्ये सतत असणं. त्यानंतर विरुद्ध आहार घेणं, त्यानंतर खूप कमी प्रमाणामध्ये खाणं, खूप जास्त उपवास करणं किंवा डाएट असं ज्याला आपण म्हणतो ते करणं, किंवा एखादा पदार्थ खूप आवडतोय म्हणून खूप जास्त प्रमाणामध्ये खाणं, खूप कोरडा आहार घेणं, आहारामध्ये तेल, तूप, लोणी यासारख्या स्निग्ध पदार्थांचा समावेश नसणं, आहारामध्ये फायबर्सचं प्रमाण कमी असणं, त्यानंतर भूक लागल्यानंतर जेवण न करणं किंवा तहान लागल्यानंतर पाणी न पिणं म्हणजे शरीर आपल्याला ज्या गोष्टींचा संकेत देते त्या गोष्टी न पाळणं. तर अशी अपचन, अजीर्णाची भरपूर कारणं आहेत. या विषयावरचे डिटेल व्हिडिओज आपल्या चॅनलवरचे तुम्ही पाहू शकता. तर यापैकी जी कारणं तुम्हाला तुमच्यामध्ये दिसत आहेत ती कारणं सर्वात आधी बंद करा. याने तुमचं पचन सुधारेल आणि कॉन्स्टिपेशनचा त्रासही दूर होईल. दुसरं महत्त्वाचं कारण आहे तुमची दिनचर्या म्हणजेच डेली रुटीन व्यवस्थित नसणं. बऱ्याच वेळा कामानिमित्त लोकांचं खूप जास्त बाहेर फिरणं होतं, प्रवास खूप होतो किंवा काहींना बैठी कामं असतात, शरीराची अजिबात हालचाल होत नाही, किंवा काहींना नाईट शिफ्ट्स असतात त्याच्यामुळे रात्रीची जागरणं होतात. याच्यामुळे शरीरातला वातदोष वाढतो, पित्तही वाढतं. रात्री जागरण झालं की दुपारी झोपणं होतं, सकाळी उशिरा उठणं होतं. तर हे जर रुटीन तुमचं सतत असेल तर याच्यामुळेही कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. त्याच्यामुळे शक्य तेवढं तुमचं रुटीन आधी व्यवस्थित करा. तिसरं कारण आहे मानसिक स्वास्थ्य चांगलं नसणं. खूप जास्त मानसिक ताण, चिंता, नैराश्य असेल तर या मानसिक आरोग्याचा आपल्या पचनावरती परिणाम होऊनही पोट व्यवस्थित साफ होत नाही. त्याच्यामुळे मेंटल हेल्थची काळजी घ्या. रोज साधारण 10-10 मिनटं प्राणायाम, अनुलोम विलोम, ओंकार करा. मन कसं आनंदी राहील हे पहा. याने तुमच्या आतड्यांचं आरोग्य सुधारून पोटही व्यवस्थित साफ होईल. चौथं कारण आहे वेग अडवणे. आयुर्वेदामध्ये काही अधारणीय वेग सांगितलेले आहेत, जसं लघवी, संडास, उलटी असे 13 वेग सांगितलेले आहेत जे वारंवार अडवल्यानंतर त्रास होतो. आपण कामानिमित्त बाहेर असतो, प्रवासामध्ये असतो किंवा टॉयलेट्स अवेलेबल होत नसतात, तर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे जर वारंवार मलवेग अडवला गेला तरी मलावष्टंभाचा त्रास होतो. त्याच्यामुळे वेग अडवता कामा नये.
पुढचं कारण आहे, जर काही औषधं तुम्हाला कंटिन्यू सुरूच असतील किंवा सप्लिमेंट्स तुम्ही घेत असाल तर त्या औषधांचे साईड इफेक्ट होऊनही पोट व्यवस्थित साफ होत नाही. 6वं कारण आहे, जर काही आजार तुम्हाला असतील किंवा शारीरिक त्रास असतील, जसं हायपोथायरॉइडिझममध्ये कॉन्स्टिपेशन दिसतं, त्यानंतर डायबिटीज, त्यानंतर IBS म्हणजेच ग्रहणीसारखा आजार आहे, हायपर कॅल्सिमिया म्हणजेच रक्तामध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढलं तरी कॉन्स्टिपेशन दिसतं, किंवा किडनीचे आजार आहेत. तर अशा वेगवेगळ्या मेडिकल कंडिशन्स जर तुमच्यामध्ये असतील तरी कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. मग त्या ठिकाणी त्या आजाराचे उपचार आधी आपल्याला करावे लागतात. 7वं कारण आहे, तुम्ही संडाससाठी इंग्लिश टॉयलेटचा म्हणजेच कमोडचा वापर करत असाल तरी कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. कारण संडासला बसण्याची जी पोझिशन आहे ती स्क्वॅट पोझिशन आहे. तुम्ही उकिडवं बसल्यानंतरच आतड्यांवरती, गुदभागावरती, पेल्विक मसल्सवरती ताण येऊन पोट व्यवस्थित साफ होतं. पुढचं कारण आहे, प्रेग्नन्सीमध्येही कॉन्स्टिपेशनचा त्रास महिलांना होतो. कारण या काळामध्ये हार्मोनल चेंजेस शरीरामध्ये झालेले असतात, पोटाचा घेर वाढलेला असतो, स्ट्रेस असतो, पहिल्यापेक्षा शरीराच्या हालचाली कमी झालेल्या असतात, आयर्न कॅल्शियमच्या टॅबलेट्स सुरू असतात. तर ह्या सगळ्यांचा परिणाम होऊन प्रेग्नन्सीमध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास महिलांना होतो. तर ही पोट साफ न होण्याची 8 महत्त्वाची कारणं मी तुम्हाला सांगितली. या कारणांकडे तुम्ही आधी लक्ष द्या आणि त्याच्यानंतर उपचार करा. आता पोट व्यवस्थित साफ झालं नाही तर इतर कोणती लक्षणं आपल्याला शरीरामध्ये दिसतात? तर पोट एकदम गच्च वाटतं, संडासला खूप जास्त कुंथावं लागतं, दिवसभरामध्ये बऱ्याच वेळा संडासला जाऊनही पोट साफ झाल्याचं समाधान नसतं, संडासला खडा होतो किंवा कधी पातळ संडासला होते, अपचन होतं, पित्ताचा त्रास होतो, मळमळतं, गॅसेस होतात. ते गॅसेस व्यवस्थित पास झाले नाहीत खालच्या दिशेने तर ते वरती येऊन छातीमध्ये दुखतं, डोकं दुखतं, झोप शांत लागत नाही, आळस येतो, उत्साह नसतो, चिडचिड होत असते आणि पायाच्या पोटऱ्यांना गोळे येतात. तर अशी भरपूर लक्षणं आपल्याला मलावष्टंभमध्ये दिसतात. आता पोट साफ करण्यासाठी अतिशय परिणामकारक असणारी आयुर्वेदिक चूर्ण आपण बघूयात. पहिलं महत्त्वाचं चूर्ण आहे त्रिफळा. हे बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे, पण ते घेण्याआधी कोणी, कधी, कसं घेतलं पाहिजे ते जाणून घ्या. तुम्हाला भसरट, चिकट संडासला होत असेल, बांधून संडासला होत नसेल, दिवसभरामध्ये बऱ्याच वेळा संडासला जाऊनही पोट साफ झाल्याचं समाधान नसेल तर एक चमचाभर त्रिफळा चूर्ण रात्री झोपताना गरम पाण्यासोबत घ्या. याने पोट व्यवस्थित साफ होतं. तुम्हाला कडक संडासला होत असेल तर यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप घालून घेऊ शकता. पण तुम्हाला खूप जास्त कडक संडासला होत असेल तर त्रिफळा घेणं तुम्ही टाळलं पाहिजे. त्रिफळेबद्दल डिटेल माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो व्हिडिओ तुम्ही पहा. यामध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. दुसरं, कॉन्स्टिपेशन दूर करणारं महत्त्वाचं औषध आहे आरगवत. याला बहावा असंही म्हणतात. यावरही डिटेल माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा तुम्ही पाहू शकता. ही मृदू विरेचक म्हणजेच कोणत्याही त्रासाशिवाय हळुवारपणे पोट साफ करणाऱ्या वनस्पतींमध्ये सर्वात श्रेष्ठ वनस्पती सांगितलेली आहे. ही स्रंसन करणारी आहे म्हणजेच आतड्यांना चिकटलेला मळ बाहेर काढणारी आहे. या ठिकाणी बहाव्याच्या शेंगेचा प्रामुख्याने वापर केला जातो. या पिकलेल्या शेंगेचा मगज पाण्यामध्ये मिसळून ते व्यवस्थित स्मॅश करून ते पाणी तुम्ही पिऊ शकता किंवा एक चमचाभर आरगवत चूर्ण रात्री झोपताना गरम पाण्यासोबत घ्या. याने पोट व्यवस्थित साफ होतं. तिसरं, पोट साफ करणारं औषध आहे इसबगोल. मोठ्यांसाठी 1 ते 2 चमचा इसबगोल एक ग्लासभर पाण्यामध्ये भिजत घाला. ते व्यवस्थित भिजल्यानंतर रात्री झोपताना ते मिश्रण तुम्ही घ्या. याने पोट व्यवस्थित साफ होतं. इसबगोलमध्ये फायबर कंटेंट खूप जास्त आहे, त्याच्यामुळे हे जास्तीत जास्त पाण्याला शोषून घेतं आणि मलाचं प्रमाण वाढवतं. आणि हे स्निग्ध आणि पिच्छिल गुणाचं आहे, त्याच्यामुळे आतड्यांना वंगण मिळून पोटही व्यवस्थित साफ होतं. आता ही जी काही पोट साफ होण्यासाठीची औषधं मी तुम्हाला सांगितली तर त्या औषधांचे किंवा चूर्णाचे डोसेस तुम्ही ॲडजस्ट करू शकता. कारण प्रत्येक व्यक्तीचा कोठा हा वेगवेगळा असतो. काहींचा कोठा खूप हलका असतो, थोड्याशा औषधानेही त्यांचं लगेच पोट साफ होतं. तर काही व्यक्तींचा कोठा खूप जड असतो, औषधाची जास्त मात्रा देऊनही त्यांचं व्यवस्थित पोट साफ होत नाही. त्याच्यामुळेच आपल्या आपल्या कोठ्याचा अंदाज घेऊन तुम्ही ह्या औषधांचे किंवा चूर्णांचे डोसेस ॲडजस्ट करू शकता किंवा वैद्यांचा सल्ला घेतलेलं कधीही चांगलं. किंवा या टॉपिकवरचे डिटेल व्हिडिओज आपल्या चॅनलवरचे तुम्ही पाहू शकता. तुमचं पोट साफ होत नसेल तेव्हा तुम्ही ही औषधं घ्या, नंतर बंद करा किंवा सलग 21 दिवस औषध घेऊन नंतर गॅप द्या.
परत तुम्हाला जेव्हा त्रास वाटेल तेव्हा तुम्ही ही औषधं घेऊ शकता. पण महिना वर्ष सलग पोट साफ होण्यासाठी तुम्ही औषधं घेतलीत असं करू नका. कारण पोट साफ होणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. कोणत्याही औषधाशिवाय पोट साफ झालेलं कधीही चांगलं. त्याच्यामुळे कारणांकडे व्यवस्थित लक्ष द्या, जेणेकरून तुमचा हा त्रास मुळापासून बरा होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.